पदयात्रा परमपूज्य वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी सुरू केली होती। आणि या पदयात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे की आजकाल आधुनिक युग आहे आणि या आधुनिक युगामध्ये आपल्याला नाते दूर जात आहेत तर भगवंत काय आहे, आपल्याला भगवंताचा विसर नसावा त्याकरिता ही राष्ट्रसंतांनी ही पदयात्रा काढलेली आहे। मुख्यतः ही पदयात्रा चापोली ते श्री क्षेत्र कपिलधार अशा मार्गाने जात होती। पण राष्ट्रसंतांच्या समाधीनंतर आमची ही भावना आहे की हे विचार आहे की आप्पांनी ही पदयात्रा सुरू केली तर या पदयात्रेमध्ये आप्पांना सामील करून घेऊन जायचं आहे। त्याकरिता आता ही पदयात्रा श्री क्षेत्र भक्तिस्थळ पासून ते श्री क्षेत्र कपिलधार पर्यंत जात आहे आणि या पदयात्रेमध्ये सर्वांनी यायचं असं मी आवाहन करतो। ओम श्री गुरुलिंगाय शिवलिंगाय सद्गुरुवे परमपूज्य वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलीने गेल्या 70 वर्षापूर्वी सुरू केलेली ही परंपरा आहे आणि महापदयात्रेचं 71वं वर्ष आहे। अनेक राज्यातून तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यातून श्री क्षेत्र कपिलधार येथे ही पदयात्रा येते आणि माऊलींनी जगाच्या कल्याणासाठी तीर्थयात्रा पायी घडो परोपकारी देह पडो या उद्दिष्टानं ही पदयात्रा सुरू केलेली आहे। आणि या पदयात्रेमध्ये आज लाखो भाविक या पदयात्रेमध्ये सामील होतात। एवढ्या आज पाहतोय आपण, एवढ्या पावसाचं वातावरण असेल, थंडीचं वातावरण असेल तर कुठल्याही पद्धतीची तमा न बाळगता, भय न बाळगता या माऊलींच्या दर्शनाकरता हे सगळेजण निघालेले आहेत आणि जगाच्या कल्याणाकरता, विश्वाच्या कल्याणाकरिता हे माऊलींनी काढलेली महापदयात्रा आहे आणि हे 71वं वर्ष या पदयात्रेचा आज आरंभ झालेला आहे।